दिवाळीच्या सणामुळे संपूर्ण देश आनंदात न्हाऊन निघाला असताना बिजनोर जिल्ह्यातील हुसेनपूर गावात हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलंय। विवाहित महिलेचं प्रेम समाजाला मान्य होत नव्हतं, त्यामुळे तिने टोकाचा निर्णय घेतला। विवाहित महिलेने तिच्या 19 वर्षीय प्रियकरासह आत्महत्या केली आहे। या आयुष्यात भेटला नाहीस, पुढच्या जन्मी मी तुझीच असेल, हे महिलेचे शेवटचे शब्द ठरले। या घटनेने गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना किरतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुसेनपूर गावातील आहे। दीपावलीच्या रात्री सगळीकडे दिवे लावले जात होते, लोक पूजा आणि दिवाळी साजरी करण्यात मग्न होते। त्याच वेळी गावाबाहेरच्या जंगलात एक तरुण आणि एक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळले। गावकऱ्यांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बिजनौर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं। रात्री दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। डॉक्टरांनी प्राथमिक तपासात सांगितले की दोघांनी विषप्राशन केले होते। मृत महिलेचं नाव आरती, वय 33 असं असून ती विवाहित आणि 2 मुलांची आई होती। तिचा पती जगमोहन या गावात शेती करत असतो। दुसरा मृत युवक ललित, वय 19 हा त्याच गावचा रहिवासी होता। दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते वारंवार लपून छपून भेटत असत। या गोष्टींची चर्चा गावात पसरली आणि दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या नात्याला विरोध केला। समाजातील टीका आणि घरच्यांच्या नाराजीनं दोघांना खूप त्रास होत होता। ही त्यांची पहिली पळवाट नव्हती। 10 ऑक्टोबरला देखील दोघे घरातून पळून गेले होते। त्यावेळी आरतीच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी काही दिवसांत त्यांना शोधून काढले आणि कोर्टात हजर केले। कोर्टात आरतीने आपल्या पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्यानंतर ती परत घरी गेली, पण तरीही ललितशी तिचा संपर्क कायम राहिला। दोघे पुन्हा भेटू लागले आणि समाजाच्या विरोधानंतरही त्यांचं प्रेम प्रकरण थांबलं नाही। दीपावलीच्या संध्याकाळी दोघांनी पुन्हा एकदा घर सोडलं। गावात उत्सव सुरू असल्याने कोणीही त्यांची गैरहजेरी लक्षात घेतली नाही। रात्री सुमारे 8च्या सुमारास काही गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेजवळ त्यांना तडफडताना पाहिलं। रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की त्यांनी विषप्राशन केलं आहे। आम्हाला जिवंतपणी कोणीही एकत्र येऊ दिलं नाही, आता मरणानंतर भेटू, असे ते म्हणाले होते। काही तासांतच दोघांचाही मृत्यू झाला।